नमस्कार मंडळी, राम राम. मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत मोरिंगा सूप. तर हे शेवग्याच्या शेंगाचं सूप आहे. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि जितकी साधी आहे तितकीच हेल्दीसुद्धा आहे. चला तर मग स्टार्ट करूया. तर इथं लागणार आहे आपल्याला 3-4 लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर साऱ्या शेवग्याच्या शेंगा आणि टोमॅटो घ्या 2. त्याने खूप छान रंग येतो आपल्या सूपला. बाकी काही लागणार नाही आहे. आणि एक कांदा घ्या तुम्ही. तर आता कुकरमध्ये आपल्याला एक छोटा चमचा तेल गरम करायचं आहे फोडणीसाठी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 लवंग टाकायचे आहेत आणि एक तो मगाशी दाखवला होता तो दालचिनीचा तुकडा. तर ह्याला आपण कोणतंही कॉर्नफ्लॉवर वगैरे लावणार नाही, तरीसुद्धा किती दाट होतं हे सूप आणि खूप हेल्दी आहे. जर कुणाला वातीचा वगैरे आपला वातीचा त्रास असेल तर खूप इफेक्टिव्ह आहे हे सूप. खूप चांगलं काम करतं शरीरावर आपल्या. आणि आता बाजारात बघा मोरिंगा पावडर म्हणून खूप विकतात. ते कशी असते ते माहीत नाही, तर आपण घरच्या किचनमध्ये हे खूप छानरित्या आपण बनवून पिऊ शकतो. तर आता आम्ही फोडणीमध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि लवंग टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्येच कांदा पण टाकलेला आहे. कांद्यानंतर आता टाकायचं आहे लसूण. तर बेसिकच आहे, काही जास्त वेळ नाही लागत, पण खूप हेल्दी होतं. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला आता आपण रेसिपी कंटिन्यू करूया. तर लसूण टाकली आहे. आता त्याच्यामध्ये आता टाकूया शेवग्याच्या शेंगा. तर शेवग्याच्या शेंगा टाकल्यानंतर एक 2 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचे आहेत, जो कच्चापणा असतो तो निघून जाण्यासाठी. तर स्वच्छ धुवून घ्या आणि मेन म्हणजे त्याची साल अजिबात काढायची नाही. विदाऊट म्हणजे ज्या शिरा असतात त्या काढायच्या नाहीत, तशाच टाकायच्या आहेत. तर आता टाकूया टोमॅटो. तुम्ही ह्याच्यामध्ये गाजरसुद्धा घालू शकता. तर मी इथं गाजर घातलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल गाजर पण तर तुम्ही गाजरसुद्धा घालू शकता. तर आता परतवून घेऊया 2 ते 3 मिनिट, कारण टोमॅटो आपला कच्चा आहे. तर त्याला पण थोडंसं शेक देऊन घेऊया आणि नंतर मग कुकरला झाकण लावून घेऊया. एक 2 ते 3 मिनिट परतवून घ्या आणि मस्त एक वाफ आल्यासारखे आपल्याला वाटले ना थोडासा, मग आपण झाकण लावायचं आहे. आता टाकूया आल्याचा एक छोटासा तुकडा, तो सुद्धा टाकल्यानंतर परतवून घ्या. हे सूप खूप हेल्दी असतं, लहान मुलांनासुद्धा खूप हेल्दी आहे. तुम्ही मोठ्यांना लहानांना कुणाला पण देऊ शकता. जे वीक आहेत खूप, म्हणजे ज्यांचे वय 60पेक्षा जास्त आहे, लेडीज लोकांना, त्यांना खूप अतिशय प्रभावशाली हे सूप आहे. तर आता थोडंसं पाणी टाकून घेऊया 1 ग्लासभर. आणि टाकून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्या द्यायच्या आहेत कुकरला. ते सुद्धा एकदम फास्ट गॅस नाही करायचं आहे, थोडंसं मीडियम गॅसवर आपल्याला शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. आणि शिट्ट्या आता आपल्या देऊन झालेल्या आहेत. कुकर उघडलेला आहे का चेक करूया. हां, आता आपला कुकर उघडलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, वाफ येते, पूर्ण शिजलेला आहे. पण आता इथे एक काम आहे आपलं. जो आपण दालचिनीचा तुकडा टाकला होता आणि लवंग टाकल्या होत्या त्या साईडला करून घ्यायचं आहेत, कारण ते मिक्सरमध्ये वाटल्यानंतर त्याचे खूप जास्त प्रमाणात फ्लेवर उतरून जाईल, म्हणून ते साईडला आत्ताच काढून घ्या. इथं बघू शकता तुम्ही, मी काढून घेतलेलं आहे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ट्रान्सफर करून घेऊया वाटून घेण्यासाठी. तर खूप जास्त गरम असताना नाही टाकायचं, थोडी वाफ जाऊ द्या, नाहीतर ते उसळायची शक्यता असते झाकण लावल्यानंतरसुद्धा. म्हणून थोडंसं टेम्परेचर कमी झाल्यानंतर तुम्ही मिक्सरात वाटून घ्या, नाहीतर मग आपला मिक्सर उडू शकतो. झाकण उडून मग आपल्याला इजा होऊ शकते. तर मी आता इथं सगळं काढून घेतलेलं आहे, पाणी अजिबात घातलेलं नाही. तसंच आपण मिक्सरला वाटून घेऊया. बघू शकता तुम्ही, आता मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे. आणि आता एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यावर एखादी चाळण असली तर ठेवा तुम्ही. अशी एक चाळण असेल तर ठेवून द्या, किंवा मग कपडा असेल तुमच्याकडे तो कपडासुद्धा यूज करू शकता. तर मी इथे चाळणी ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण हे काय करूया, वाटलेलं मिश्रण पूर्ण ट्रान्सफर करून घेऊया.
आणि त्याचा चोथा काढायचा आहे आपल्याला, तो सूपमध्ये घालायचा नाही. म्हणून आपण पूर्ण मिश्रण आहे त्यातलं काढून चाळणीवर टाकून असं प्रेस करत करत आपल्याला जो दाटपणा असतो तो काढून घ्यायचा आहे आणि चोथा अजिबात घालायचा नाही. असं प्रेस करत राहा, म्हणजे स्वच्छ जो निथळ सूपचा जो बेस आहे तो आपल्याला मिळून जाईल. तुम्ही बघू शकता किती दाट प्रमाणात आहे. तसंच आपण काय करूया, पूर्ण मिक्सरमधलं काढून आपण आता हे मस्तपैकी गाळून घेऊया. बघू शकता तुम्ही चोथा पूर्ण शेंगाचा वर राहिलेला आहे. पूर्ण शेंगातला अर्क जो आहे आतमधला तो उतरलेला आहे. थोडंसं पाणी टाकून घ्या, जेणेकरून आपला उरला सुद्धा जो रस आहे याच्यातला ह्या चोथ्यामधला तो आपल्याला मिळून जाईल. तर आता बघू शकता तुम्ही मस्त चोथा उरलेला आहे. तर आता मी हाताने सुद्धा पिळून घेते, जेणेकरून आपला थोडाफार शिल्लक असले तो पण आपल्याला मिळून जाईल. पूर्ण झालेलं आहे आता आपलं काढून ही प्रोसेस. तर आता चोथा तो फेकून द्यायचा आहे. तर आता बघू शकता तुम्ही आपल्याला किती स्टॉक मिळालेला आहे. तर आपल्याला इतका स्टॉक मिळालेला आहे सूपचा. किती दाट निघाला आहे बघा. आता परत तो उकळल्यानंतर थोडा अजून दाट होणार आहे. खूप हेल्दी आहे. तर आता काय करूया, आपण गॅसवर ठेवून देऊया आणि गॅस ऑन करूया. 30 वर्षाच्या नंतरच्या ज्या महिला आहेत त्यांनी तर हे पिलंच पाहिजे, की आपले बोन्समध्ये कॅल्शियम कमी असतं. तर त्याच्यासाठी खूप उपयुक्तकारक असा हा सूपचा प्रकार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता तिखटपणा येण्यासाठी काय करूया, आपण 7 ते 8 म्हणजे तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं मिरं घ्या आणि असं त्याची मिऱ्याची पावडर करून घ्या. आणि ती पावडर काय करायची, आपल्याला सूपमध्ये टाकून घ्यायची. तर इथं मिऱ्याची पावडर करून घेतलेली आहे. तर आता ती टाकून घेऊया सूपमध्ये. बघा कलर खूप छान आलेला आहे, नॅचरल कलर आहे आणि ह्याच्यामध्ये कोणतेही कॉर्नफ्लॉवर कोणतंच ॲड केलेलं नाही आहे. आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एखादी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आलं की आपलं हा मोरिंगा सूप किंवा शेवग्याचं सूप जे काही म्हणायचं ते म्हणा, तर खूप छान होतं आणि आपलं मोरिंगा सूप हे तयार झालेलं आहे. एखादी उकळी येऊ द्या आणि खूप दाट वाटत असेल तर तुम्हाला थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. मी इथं थोडंसं पाणी घातलेलं आहे. जसं तुम्हाला दाट ठेवायचं आहे, पातळ ठेवायचं आहे, त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करून घ्या. आणि आपलं मोरिंगा सूप तयार आहे. तर आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया आणि मस्त गरमागरम सर्व करा आणि त्याच्यावर थोडीशी ऑरेगॅनो पावडर टाका. खूप हेल्दी आहे, जरूर प्या. तर याचा दाटपणा बघू शकता तुम्ही, काहीच घातलेलं नाही तरीसुद्धा दाट झालेला आहे सूप. कलरसुद्धा खूप एक नंबर आलेला आहे. टेस्टलासुद्धा अप्रतिम लागतं. फार काय नाही, ह्याच्या सूपवर फक्त तुम्ही ऑरेगॅनो टाका, हवं तर चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही टाकू शकता. एकदम मस्त टेस्ट लागते. तर गरमागरम प्या तुम्ही सूप. अशाच नवनवीन रेसिपीसाठी दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि परत पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ स्किप न करता बघितला त्याबद्दल धन्यवाद.